वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. विवाहित महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली. सोमवारी टाकळीभान गावात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच महिलांची वडाच्या वृक्षाजवळ मोठी गर्दी झाली होती. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषेत वटवृक्षाची विधिवत पूजा केली. हळद कुंकू वाहून सूत किंवा माऊली गुंडारत प्रदक्षिणा घातल्या आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. हिंदू पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवल्याच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते. महिलांनी वटसावित्रीची कथा वाचून उपवासाची सांगता केली. यंदा भद्रा काळाबाबत चर्चा असली तरी ज्योतिषशास्त्रानुसार पूजेवर त्याचा कोणताही परिणाम नसल्याने महिलांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात वटसावित्रीची पूजा केली. वेद बातमीसाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.